नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत पवित्र, श्रद्धेचा आणि स्त्री शक्तीला समर्पित असा व्रत म्हणजेच हरतालिका तीज व्रत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा व्रत भाद्रपद शुद्ध तृतीया रोजी केला जातो. संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्र, उत्तर भारत आणि नेपाळमध्येही हा व्रत मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि अविवाहित मुली उत्तम वरासाठी या व्रताचे पालन करतात. हर म्हणजे भगवान शंकर आणि तालिका म्हणजे सखी, म्हणूनच हा व्रत हरतालिका म्हणून ओळखला जातो. या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात, पार्वती मातेची मातीची मूर्ती तयार करून पूजा करतात आणि पौराणिक कथा ऐकतात. पण ही कथा केवळ एका उपवासाची नाही, ही आहे नारीशक्तीच्या संकल्पशक्तीची, भक्तीची आणि समर्पणाची. तर चला, आता आपण त्या पवित्र आणि प्रेरणादायी व्रतकथेच्या दुनियेत प्रवेश करूया. पौराणिक व्रतकथा विस्तारपूर्वक. खूप प्राचीन काळात हिमालय पर्वतराजाच्या घरी पार्वती नावाची एक कन्या जन्माला आली. ती बालपणापासूनच शांत, संयमी आणि भक्तिपूर्ण स्वभावाची होती. लहानपणापासून तिला फक्त एकच गोष्ट प्रिय होती, वजा भगवान शंकराचे नामस्मरण. एके दिवशी ऋषी नारद हिमालय राजाकडे आले आणि त्यांनी सांगितले की भगवान विष्णूंना एक श्रेष्ठ कन्या पत्नी म्हणून हवी आहे आणि पार्वती त्यासाठी योग्य आहे. हिमालय राजाला ही कल्पना योग्य वाटली. त्यांनी लगेचच या विवाहासाठी तयारी सुरू केली. पण पार्वतीच्या मनात फक्त आणि फक्त महादेव होते. तिने पूर्वजन्मात देखील भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तप केला होता आणि हा जन्मही त्याच इच्छेसाठी होता. ती आपल्या सखीच्या सहाय्याने घर सोडून एका दाट अरण्यात गेली आणि तिने तिथे कठोर तपश्चर्या सुरू केली. जंगलात ती झाडाखाली बसून महादेवाचे स्मरण करत उपवास करत होती. दिवसेंदिवस तिची तपश्चर्या तीव्र होत गेली. पाऊस, ऊन, वारा वजा कोणतीही अडचण तिला डगमगवू शकली नाही. एकदा ती उपवासाच्या स्थितीतच बेहोश झाली. हे पाहून तिच्या सखींनी हर म्हणजे शंकर यांना हाक मारली. म्हणूनच या व्रताला शहर तालिका ड असं नाव मिळालं, वजा हर म्हणजे शंकर आणि तालिका म्हणजे पार्वतीची सखी. अखेरीस भगवान शंकर पार्वतीच्या या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी प्रकट होऊन तिला वर दिला. हे पार्वती, मी तुझ्या या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू माझी अर्धांगिनी होशील. या चमत्कारिक घटनेनंतर हिमालय राजालाही सत्याची जाणीव झाली. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह भगवान शंकराशी केला. हाच विवाह म्हणजे आज आपण ज्या शिवपार्वतीच्या रूपात बघतो तो संपूर्ण विश्वाच्या समतोलाचा प्रतीक आहे. पार्वतीचा हा कठोर संकल्प, निर्जळी उपवास आणि अखंड भक्ती वजा हाच आजच्या तीज व्रताचा आधार आहे. स्त्रियांनी पार्वतीच्या धैर्याचे, समर्पणाचे आणि निष्ठेचे अनुसरण करावे, वजा हेच या कथेमधून आपण शिकतो. व्रत पूजा विधी आणि पारंपरिक. व्रताच्या दिवशी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शरीर आणि मन शुद्ध ठेवून संकल्प करावा. पूजेसाठी पार्वती व शंकराची मातीची मूर्ती बनवावी. आजकाल बाजारात मूर्ती मिळतात, पण मातीची मूर्ती स्वतः बनवल्यास व्रत अधिक पवित्र मानले जाते. पूजेच्या जागी लाल किंवा पिवळा कपडा अंथरून मूर्ती ठेवावी. पूजेमध्ये वापरण्याची सामग्री: कुंकू, हळद, अबीर, गुलाल, फुलं, फळं, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी धूप, दिवे. पार्वतीसाठी 16 शृंगार साहित्य. पूजेनंतर हरतालिका व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा ऐकणे हे व्रताचे अत्यावश्यक अंग आहे. नंतर आरती म्हणावी. उदाहरणार्थ, जय पार्वती माता, शिवशंकर देवा. काही भागांत महिलांनी सवाष्ण पूजन करावे, एकमेकींना ओवाळावे आणि पारंपरिक गाणी म्हणावीत. रात्री झोप न घेता जागरण करणे, भजन कीर्तन करणे हे देखील शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून उपवास सोडावा. पारणासाठी फळ, गोड पदार्थ किंवा पाण्याचा वापर केला जातो. व्रताचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व. हरतालिका तीज व्रत हे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर स्त्रीच्या श्रद्धेचा आणि मनोबलाचा साक्षात उत्सव आहे. पार्वतीने दाखवलेली भक्ती हे त्या काळातील स्त्रीच्या स्वतंत्र इच्छाशक्तीचे उदाहरण होते. तिच्या या भक्तीमुळे तिने स्वप्नातील पती मिळवला, वजा हेच शिकवण आपल्यालाही मिळते. आजही लाखो स्त्रिया हे व्रत अत्यंत श्रद्धेने करतात, वजा आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी आणि स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी. हे व्रत नात्यांमध्ये प्रेम वाढवते, घरात सुखशांती निर्माण करते आणि स्त्रीला आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा देते. समारोप आणि शुभेच्छा संदेश. प्रिय भगिनींनो, आज आपण हरतालिका तीज व्रताची सविस्तर कथा, पूजाविधी आणि तिचे महत्त्व जाणले. हा दिवस म्हणजे श्रद्धेचा, प्रेमाचा आणि निष्ठेचा उत्सव आहे.
पार्वती मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना. व्रती भगिनींना मनापासून शुभेच्छा. सौभाग्यवती भवहा. अखंड सौभाग्याच्या लाभासाठी हरतालिका तीजच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विसरू नका. हर हर महादेव. जय पार्वती माता.